नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. मुरंबाच्या आजच्या भागामध्ये रेवा आता काम करताना घरच्यांना दिसते. सर्वजण तिला पाहून आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात की रेवा आणि आज काम करते, काय आहे काय नक्की आज. मग आता आजी म्हणू लागतात की हो ना, काय आहे आज. रेवा म्हणते की अहो, अक्षयचा मित्र येणार आहे ना आज, त्याचा मी खूप छान प्रकारे असं स्वागत करणार आहे, म्हणजे अक्षय माझ्यावर इम्प्रेस होईल ना. मग आजी म्हणतात की अच्छा, तरीच म्हटलं तू इतकं काम का करत आहेस, पण हे खरं आहे ना, अक्षयचा मित्र येतो आणि तू त्याला स्पेशल अशी डिश बनवणार आहेस का पण. मग आता रेवा म्हणते की हो, तीच तर तयारी चालली माझी, आता येईलच तो थोड्या वेळात, पण नक्की सूर्य उगवलाय कुठे. तर इकडे आता रमाकांत पण म्हणतात की हो ना, काय योगायोग आहे, जो प्रश्न तुला पडला तोच मला पडला की रेवा आज काम करते, नक्की खरं आहे की खोटं आहे. तर अभि म्हणतो की करते ना काम, त्यात चुकीचं काय आहे, काम तर करायलाच हवं ना, करते ना तिच्या मनाने ती काम, रोज नाही करत पण आज तर करतेच आहे ना, मग तुम्ही का तिला नावं ठेवत आहात. आता इथे अभिला खूप कळ लागते रेवाची, तो रेवाची साईड घेत असतो. आता आरती ते ऐकते आणि म्हणते की अहो, पण आम्ही पण रोज कामं करत असतो, मग एवढं कौतुक का करायला पाहिजे त्या रेवाचं. मग आता आरती असं म्हटल्याबरोबर अभि पुन्हा म्हणतो, तुझं तर कौतुक करा किंवा तुला चांगलं म्हणा, तुझी किती काळजी केली ना तरी तुला ते कमीच असतं, तुला ना नावच ठेवायचे असतात. आता आरती आणि अभिचं असं भांडण चालू होतं. तितक्यातच आजी म्हणतात की अरे, मी आपलं सहजच म्हटलं, त्यात भांडण्याची काय गरज आहे, आपल्या रेवाचा विषय चाललाय ना, तुम्ही कुठच्या कुठेच काय बोलत आहात. आता इथे आजीला सुद्धा कळतं की आरती आणि अभिमध्ये काहीतरी बिनसलंय. तर पुढे आजी म्हणतात की पण हा खरंच मनापासून प्लॅन आहे की काही देखावा वगैरे आहे. इकडे जान्हवीला तर रेवाला टॉर्चर करायची सवयच आहे. जान्हवी पटकन म्हणते की नाही, हा देखावा आहे, रेवा आणि मनापासून काम करेल असं वाटतं का तुम्हाला, तिने कधी काम केलंय का. तर पुढे तिथे अक्षय येतो आणि म्हणतो की माझा मित्र थोड्याच वेळात येतोय, रेवा तयारी करून ठेव. मग आता सगळ्यांचं बोलणं ऐकल्यावर अक्षय म्हणतो की हो, रेवाला मीच म्हणालो, असे रमा घरी नाही आहे ना, मग माझ्या फ्रेंडचा पाहुणचार कोण करणार, मीच रेवाला म्हटलोय की त्याला काहीतरी स्पेशल डिश बनव, कारण तो परदेशामधून येतोय ना, मग त्याचं स्वागत पण तसं हटकेच व्हायला हवंय ना, म्हणून मी रेवाला मध्ये घेतलं, पाहूयात आता रेवा काय करते ते. आणि अक्षय खूप खुश होऊन म्हणत असतो, तर रेवा आता खरंच खूप मनापासून अक्षयला इम्प्रेस करण्यासाठी पूर्ण अतोनात प्रयत्न करत आहे. पण अक्षयचा डाव वेगळाच आहे. अक्षय म्हणतो की माझा मित्र आलाय, हे बघा माझा मित्र. आता अक्षय बाहेर सर्वांना दाखवायचा प्रयत्न करतो, तर तिथे एंट्री होते अथर्वची. आता अथर्वची एंट्री झाल्याबरोबर रेवा बाहेर पाहायला लागते. रेवाला अथर्वला पाहून धक्काच बसतो आणि घरच्यांना सुद्धा. रेवा अथर्वला पाहून खूप घाबरते. तिच्या हातामध्ये जो बाउलचा ट्रे असतो तो हलायला लागतो, तो पडणारच असतो. तितक्यातच अथर्व तिला वाचवतो. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये अथर्व खूप काही टोमणे मारत रेवाला म्हणत असतो की मी देव पण आहे आणि जो माझे दुश्मन आहे त्यांच्यासाठी डेव्हिलसुद्धा आहे. ज्यांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं ते मी पुसायचं काम करतो आणि ज्यांना रडायला येत नाही त्यांना रडवतो सुद्धा, असे माझ्यामध्ये गुणसुद्धा आहेत. तर इकडे अक्षय खूप खुश होतो आणि म्हणतो की अथर्व, तू आलाच बरंच झालं, रेवाला हकालपट्टी करण्यासाठी मला तुझी मदत होणार आहे. अक्षय मुकादम, काय प्लॅन केला आहेस, वाव, आणि स्वतःचंच कौतुक करत असतो. तर इकडे आता अथर्व रेवाला पाहून टोमणे मारत असतो की मी आता इथे बदला घेण्यासाठी आलेला आहे आणि जे काही माझे दुश्मन आहेत त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी नक्कीच आणणार. तर इकडे रेवा खूप घाबरलेली आहे अथर्वला पाहून. आता ही गोष्ट अक्षयला रमाला सांगायची असते. तर अक्षय रमाला सांगत असतो की मी घरामध्ये कोणाला आणले माहिती आहे का, अथर्वला. आता रमा आठवू लागते की कोण हा अथर्व. तर अक्षय आणि रमाचा हा प्लॅन सक्सेस होईल का, अथर्वला मदतीला घेऊन रेवाची हकलपट्टी होईल का, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो. एकही एपिसोड मिस करू नका.